डिअर पॅरेंट्स, तुम्ही तुमच्या लहानपणी कधी बॅड टच एक्सपिरियन्स केलाय का? टच, स्पर्श ही एक प्रोफाउंड भाषा आहे. आपणही आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा अशा ऑकवर्ड परिस्थितींना सामोरे गेलेले असू आणि अजूनही त्या गोष्टी डोक्यात आल्यानंतर आपल्याला भयंकर राग येतो. अशा या बॅड टच आणि गुड टच या संकल्पना आपण आपल्या मुलांना समजून सांगितल्या आहेत का? वेलकम टू को पॅरेंटिंग विथ डॉक्टर आर.डी. चांगला स्पर्श म्हणजे ज्या स्पर्शाने तुम्हाला चांगलं वाटतं, सुरक्षित वाटतं, आनंद मिळतो, आदर वाटतो, तो म्हणजे चांगला स्पर्श. आणि वाईट स्पर्श म्हणजे ज्या स्पर्शाने तुम्हाला भीती वाटते, त्या स्पर्शाची तुम्हाला घाण वाटते, ज्या स्पर्शामुळे तुम्हाला असुरक्षितपणा फील होतो, तो म्हणजे वाईट स्पर्श. चांगला स्पर्श म्हणजे आई वडिलांनी, आजी आजोबांनी जवळ घेणे, गालांवर किस करणे, तसेच भावा बहिणींनी प्रेमाने गाल ओढणे, शिक्षकांनी पाठीवर थोपाटणे, हे सगळे झाले चांगले स्पर्श. आणि वाईट स्पर्श म्हणजे मारणे, ढकलणे, प्रायव्हेट पार्ट्सला टच करणे, कोणाला सांगू नकोस असं बोलणे, तसेच ओठांवर किस करणे, हे सगळे झाले वाईट स्पर्श. मुलींचे प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे पोटाच्या वरचे भाग, पोटाच्या खालचे भाग, पाठीच्या खालचे भाग. आणि मुलांचे प्रायव्हेट पार्ट्स म्हणजे पोटाच्या खालचे भाग आणि पाठीच्या खालचे भाग, जे आपण आंतरवस्त्रांनी कव्हर करतो. रिॲक्ट करणं म्हणजे नो, गो अँड टेल. नो म्हणजे मोठ्याने नाही म्हणणे, गो म्हणजे त्या ठिकाणाहून एखाद्या सेफ प्लेसवर निघून जाणे, आणि टेल म्हणजे हे आई वडिलांना येऊन सांगणे. या परिस्थितीत तुम्ही आपल्या मुलांचं शांतपणे ऐकून घ्या, त्यांना जज करू नका, उलट त्यांचं कौतुक करा की त्यांनी तुम्हाला या गोष्टी येऊन सांगितल्या, आणि त्यांना खात्री द्या की या गोष्टी त्यांच्यासोबत परत घडणार नाहीत.